काका, आपल्याला झाड लावून पूर्ण 1 आठवडा झालाय, पण अजून या झाडाची वाढच झाली नाहीये. ते होतं तसंच आहे. मला वाटतं आपण ह्याला पाणी कमी दिलंय. काय काळजी नाही, लगेच टाकतो. टिंकडीला अरे बस करा काका, बस करा. एवढं पाणी टाकल्यावर झाड एका दिवसात मोठं नाही होणार, उलट ते सडेल. काय म्हणतोस पुत्र्या? हे असं होतं काय? हो काका, तुम्हीच विचार करा. जर कोणाला 1 महिन्याचं खाणं 1 दिवसात दिलं तर त्याचं काय होईल? तर मग या झाडाला लवकर मोठं करण्यासाठी काय करायला पाहिजे? त्याचा नंतर विचार करू काका. आधी रस्त्यावर एवढं पाणी वाहून चाललंय, त्याचं काय करायचं? चिंचू, काका पुतण्यानं रस्त्यावर झाडून पोचून पाणी टाकलंय. सोडणार नाही काका पुतण्याला. चोरांची पण होम डिलिव्हरी, आणि ती पण बाय एअर. काय रे पुतण्या, तुला काय वाटते? रस्त्यावर पाणी पडलंय ते चांगलं झालं का वाईट? जे झालं ते चांगलंच झालं काका. आता चला आपल्या झाडासाठी औषध आणायला खोजी काकांकडे. चल चल चल. पुतण्या, मी तुझ्या झाडाच्या रोपासाठी औषध तयार केलंय. अरे बापरे, मला तर खूप जोराची तहान लागली. टेबलावर ठेवलंय, ते घे. खोजी काका, इथे तर कोणतंही औषध नाहीये. अरे ते औषध इथे पुतण्या, माझ्या पोटामध्ये. अरे पुतण्या, खूप त्रास होतोय रे मला. अरे काका, हे काय केलंस तू? अरे ते 1 दिवसात रोपाला झाड बनवण्याचं औषध होतं, ते तू खाल्लंस. आता माहित नाही तुझं काय होणार ते. अरे काका, हे काय केलंस तू? सगळं पाणी प्यायलास, सगळी केमिकल प्यायलास. अरे मी काय करू खोजी सिंगजी, मला खूप जोराची तहान लागली. पुतण्या, तू काकाला इथून घेऊन जा पहिले. मी लवकरच या औषधाचा तुला अँटीडॉट बनवून देतो. पण त्यासाठी मला माझी लॅब एकदम स्वच्छ हवी, एकदम व्यवस्थित, जी काका असताना नाही राहू शकत. काय? अरे हे काकांना काय झालं? ओय, चालतं बोलतं झाड, ते पण पुतळ्यासोबत. चला, काय शंका? या मुलांनो, या चालत्या बोलत्या झाडासोबत थोडं वॉकिंग खेळूया, आणि त्यासोबत फळं पण खायला मिळतील. अरे दगड का मारताय? हे कुठलं झाड नाही, माझे काका आहेत. झाड पण कधी कोणाचे काका असतात काय? आता हा काका पुतण्याचा कोणता नवीन खेळ आहे? हे झाड नक्की काकाचंच आहे जिजू, पण आपल्याला विचार हा करायचा आहे की आपण याचा फायदा कसा काय उचलणार आहे. पुतण्या, मला वाचव रे. अरे वा, हे झाड तर बोलत सुद्धा. आता तर अजून मजा येईल. मारा, अजून मारा. पुतण्या, अरे वा पुतण्या, तुझी बॅटल हॅट तर कमाल करून राहिली. हो काका, करते टीट फॉर टॅट, अशी आहे माझी सुपर हॅट. हा तर आपल्याला फळं पण खायला देत नाहीये, पण आपण ऐकायचंच नाही. आपण फळ खाऊनच राहणार. काका, फांद्या उचला आणि पळा. अरे काका, नाही.
संधी आहे काका पुतण्याच्या विरुद्ध या फंटूश नगरीला आपण भडकवायचं. हे झाड बनलेलं काकांनी सगळं पाणी संपवून टाकलं. आता आपण काय करायचं? अरे आता एकमेकांचं तोंड काय बघताय? हा या काका पुतण्याचा नवीन उपद्व्याप आहे. हा तुम्हा सगळ्या लोकांना खूप त्रास द्यायचा. यांच्यापासून वाचायचं असेल तर काठ्या आणि दंडुके काढा आणि यांना हकला शहराच्या बाहेर. हा अजूनपर्यंत ते फक्त एका टँकरचं पाणी प्यायलेत. अजून थोडा वेळ थांबलात तर पूर्ण शहराचं पाणी संपवतील हे. हा टाळेवाले दादा बरोबर बोलत आहे. ह्या काका पुतण्याला पळवा इथून. अरे पुतण्या पळा. सोडू नको तो. अरे काका, तुमची तहान कधी भागणार? सगळं पाणी प्यालास. आता मी अंघोळ कशी करणार? तुम्हाला आंघोळीची पडली आहे. आपल्या इकडे तर स्वयंपाक करायला पण पाणी उरलं नाही आहे. पकडा पकडा या पाणीचं झाडाला पकडा पकडा पकडा. अरे पुतण्या, या जंगलामध्ये तर आपल्याला माकडं त्रास देतात आणि शहरामध्ये माणसं. आता नक्की आपण जायचं तरी कुठे? या माकडांचं काहीतरी कर रे पुतण्या. आयडिया. हॅलो खोजी काका. हा बोला. ओके. तुम्ही शहरात नाही घुसू शकत. अरे पण खोजी काकांनी आम्हाला फोन करून बोलावलंय. ते काकांना औषध देऊन लगेच ठीक करतील. मग तुम्हाला काही त्रास नाही होणार. हा काका पुतण्याचा शहरात घुसण्याचा नवीन बहाणा आहे. हा पण तुम्ही काळजी नका करू. आम्ही या झाड बनलेल्या काकाला आमच्या क्रेनने बांधून जंगलात सोडून येऊ. काय जिज्जू? करेक्ट. जिजा, याचा अर्थ हे डंका आणि ढोलकी आहेत. डंका आणि ढोलकी. हो काका, हे तुम्हाला भडकवत होते. अरे पकडा यांना. पळायला नाही पाहिजे. अरे काका पुतण्या, आता तर या दोघांना आमच्या ताब्यात द्या. अरे या बुक न करीन ना. कायद्याच्या हातातून आणि बंदुकनीच्या लातेतून कोणी वाचू शकत नाही. तेजू लवकर पळ. आपलं पितळ उघडं पडलंय. अरे फुटणार आहे. आता पूर्ण फंटूश नगर वाहून जाईल. काका, तुम्हाला तहान नाही का लागली? अरे पुतण्या, तहान तर खूप लागले, पण पाणी आहे कुठे इथे? अरे काय बोलताय काका? समोर अख्खा डॅम आहे, तो बघा. ए ए ओ ए
उलटी गोलांटी उलटी गोलांटी जंतर मंतर छटर मटर काजू मनुका. मी तुमचा पुतण्या. मी तुझा काका.